हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मजेत असाल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज ना आम्ही दोघं चाललो होतो दवाखान्यात. कालचा ब्लॉग आला नाही कारण काल माझी तब्येत खराब होती. मोक्षूची पण आणि मी पण आजारीच आहे. तर मोक्षूला काल दवाखान्यात घेऊन गेलो. आज मी चालली होती. 2-3 दिवसापासून मला बरं वाटत नाही पण मी अंगावरच काढलं आणि आज चालली होती. तर आज गेली दवाखान्यात. तर BP लो झालेला होता. त्यानंतर रक्त वगैरे चेक केलं. तर रिपोर्ट वगैरे उद्या येणार आहे, तोपर्यंत थांबावं लागेल. त्यामुळे आम्ही बघा एवढ्या उन्हात चाललो होतो कारण घराच्या मागेच माझ्या दवाखाना आहे. तर मोक्षूचे पप्पा आणि मी ते गाडी घेत होते पण मीच बोलली त्यांना की आपण पाय जाऊ, जवळच तर आहे म्हणून. तर इथे बघा गॅस नसल्यामुळे लोक कसे चुलीवर स्वयंपाक वगैरे करतायत. तर इथे जवळच दवाखाना आहे. तर येऊन गेलो होतो आम्ही. घराच्या पाठीमागेच आहे, जास्त वेळ लागत नाही त्यामुळेच पायी चालू, गाडी वगैरे काही घेतली नाही. तर इथे बघा किती शांतता वाटते. उन्हामध्ये अशी सावली वगैरे राहिला तर छान वाटतं. ऊन खूप जास्त असल्यामुळे सगळेजण आजारी पडत आहेत. तर दवाखान्यामध्ये खूप पेशंट इतके डेंजर आलेले होते. उन्हामुळे सगळ्यांची तब्येत बरी नसते. तर प्लीज आपल्या परिवाराची आणि आपली सगळ्यांची काळजी घ्या उन्हामुळे. आणि भरपूर असं पाणी प्या. तर इथे बघा आम्ही रोज नेहमी इथे फिरायला यायचो. इथे एक्सरसाइज करण्यासाठी सगळे वर्कआउटचं मशीन वगैरे आहे. इथे पाठीमागे एक नवीन हॉस्पिटल तयार होत आहे आणि इथे जवळच इकडच्याच जुन्या हॉस्पिटलमध्ये आम्ही चाललो आहे. तर इथे खूप छान वाटत होतं. असं वाटलं की घरीच जावं नाही. पण इथे ना मी समोर बघत होती खूप डेंजर पेशंट आलेले होते. उन्हामुळे खूप तब्येत खराब आहे. तर इथे ना मला रक्त वगैरे चेक करायला सांगितलं होतं तर तिथेच मी रक्त वगैरे द्यायला चालली होती. मी हे या मेडिसिन वगैरे दिल्या. इंजेक्शन घ्यायला लावलं पण मी जेवण नाही केल्यामुळे मला इंजेक्शन वगैरे काहीच दिलं नाही. तर उद्या बोलवलं आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.